नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. 20,000 रुपयांची स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे. 11वीला 10,000 रुपये आणि 12वीला 10,000 रुपये असे मिळून एकूण 20,000 रुपयांची स्कॉलरशिप राहणार आहे. ही स्कॉलरशिप विद्याधन संस्थेमार्फत आहे. या स्कॉलरशिपसाठी कोण कोण अर्ज करू शकतो, यासाठी पात्रता काय आहे, याचा लाभ काय मिळणार आहे, कागदपत्रे कोणकोणती लागतील आणि याचा ऑनलाईन फॉर्म आहे तो कसा भरायचा, ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला गुगल क्रोममध्ये विद्याधन.org एवढं टाकून सर्च करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर ही ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती ओपन होईल. इथे आल्यानंतर आपल्याला अप्लाय फॉर स्कॉलरशिप हा एक ऑप्शन दिसेल. आपल्याला सिम्पली यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. जसं आपण यावरती क्लिक करू, आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे. इथे आपल्याला या विद्याधन संस्थेबद्दल थोडक्यात माहिती सांगण्यात आलेली आहे. स्कॉलरशिप प्रोग्रामबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे. इथे आपल्याला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे. इथे आपल्याला बघा, संपूर्ण जे राज्य आहे ते सर्व राज्यांसाठी ही स्कॉलरशिप योजना जी आहे ती राबवली जाते. तर याच्यामध्ये आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य बघायचं आहे. इथे पाहू शकता महाराष्ट्र 11th स्टँडर्ड प्रोग्राम, यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मराठी सूचनांसाठी येथे क्लिक करा. यावरती आपल्याला सिम्पली एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे मराठी निर्देश हे दिसेल, यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती जी आहे ती मराठीमध्ये बघायला मिळणार आहे. तर आपण इथे वाचू शकता. शिष्यवृत्तीची रक्कम आपल्याला किती मिळणार आहे. 11वा वर्ग आणि 12वा वर्ग यासाठी तुम्हाला शिष्यवृत्ती ही जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रतिवर्षी मिळणार आहे. म्हणजे 11वीला तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे आणि 12वीला 10,000 रुपये मिळणार आहे. तर यासाठी पात्रता काय आहे. ज्या विद्यार्थ्यांचं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांनी वर्ष 2024मध्ये महाराष्ट्र बोर्डमधून 10वीचा वर्ग पूर्ण केलेला आहे, म्हणजेच 10वी पास आहे, अशा विद्यार्थ्यांना यावर्षी SSC परीक्षेमधून 85% मार्क्स जे आहे ते मिळालेले पाहिजेत. 85% तुम्हाला असणं गरजेचं आहे. व जे काही अपंग विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी इथे 75% त्यांना असणे आवश्यक आहे किंवा सर्व विषयात A+ ग्रेडसह उत्तीर्ण असला पाहिजेत. त्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे, तर पहा मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरून आणि त्यांनी दिलेल्या माहितीवरून सरोजिनी दामोदर फाउंडेशन विद्यार्थ्यांची एक लहान यादी बनवते. लहान यादीमध्ये निवड झालेले उमेदवार ही ऑनलाईन परीक्षा मुलाखतसाठी आमंत्रित केले जातात. तर इथे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर एक छोटीशी ऑनलाईन परीक्षा होते व एक इंटरव्ह्यू होतो. त्यामध्ये तुम्हाला आमंत्रित केलं जातं. त्यानंतर तुम्हाला याचा जो लाभ आहे तो मिळतो. तर इथे काही इम्पॉर्टंट डेट देखील देण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाच्या तारखा 31 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो ही राहणार आहे. 3 ऑगस्ट 2024 रोजी अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. 11 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 दरम्यान मुलाखत परीक्षा ही या वेळेत घेतली जाणार आहे. परीक्षेची तारीख आणि वेळ ही लहान यादीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल. यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत, तर पहा मित्रांनो, तुमचा एक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो इथे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला 10वीचा जो वर्गाची गुणपत्रिका म्हणजेच 10वीचा मार्कशीट तुम्हाला इथे लागणार आहे व उत्पन्नाचा दाखला इथे तुम्हाला लागणार आहे. रेशन कार्ड इथे चालणार नाही, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला इथे द्यावा लागणार आहे. जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ही जी इथे ईमेल ID दिलेली आहे यावरती मेल करून किंवा इथे जो हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती देखील विचारू शकता. तर आपल्याला आता मेन पेजवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे. इथे आपल्याला अप्लाय नावचं एक बटन दिसेल, यावरती सिम्पली आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर पहा मित्रांनो, आपण रजिस्ट्रेशन हे केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं हे डिटेल्स दिसणार आहे. पर्सनल डिटेल्स या ठिकाणी आपल्याला इंटरव्ह्यू प्लेस हे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन आहेत. तर आपण इथे आय कॅन अटेंड ऑनलाईन इंटरव्ह्यू टेस्ट हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला जेंडर विचारलेलं आहे. इथे आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल किंवा फिमेल. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे.
त्यानंतर खाली आपल्याला डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुमची जी जन्मतारीख आहे ती कॅलेंडरच्या साह्याने इथे कॅलेंडर येतं, ते कॅलेंडरच्या साह्याने तुम्हाला तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला समोरचा जो ऑप्शन येतो तो व्हॉट्सअप ऑन सेम मोबाईल नंबर. तुमचा जर व्हॉट्सअप नंबर वर जो दिलेला नंबर आहे तो सेम व्हॉट्सअप नंबर जर असेल तर येसवरती क्लिक करा, अन्यथा नोवरती क्लिक करा. त्यानंतर इथे आपल्याला विचारलेलं आहे फिजिकली चॅलेंज. जर तुम्हाला काही अपंगत्व असेल तर तुम्हाला इथे येसवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला काही अपंगत्व नसेल तर तुम्हाला डायरेक्टली इथे नोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला परमनंट ॲड्रेस विचारलेला आहे. तर लाईन 1 या ठिकाणी स्टार आहे, तर हे आपल्याला इथे भरणं गरजेचं आहे. तर तुमचा जो काही संपूर्ण पत्ता आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहता, परमनंट ॲड्रेस, तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. लाईन 1, लाईन 2, त्यानंतर सिटी इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे, जे काही तुमची सिटी असेल. त्यानंतर इथून आपल्याला स्टेट आहे ते आपलं महाराष्ट्र राज्य इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा इथून आपला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पिनकोड टाकून घ्यायचा आहे. प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर तुम्हाला या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. दोन्ही ॲड्रेस इकडे सेम होऊन जातील. जर तुमचा वेगळा असेल तर तुम्ही यावरती टिक करायचं नाही व मॅन्युअली तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर आपल्या केसमध्ये दोन्ही सेम आहे, तर आपण सेमवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर खाली आपल्याला फादर अँड मदर डिटेल्स विचारलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे तुम्हाला फादर नेम एंटर करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील जो कॉलम आहे या ठिकाणी तुम्हाला मदर नेम म्हणजेच तुमच्या आईचे नाव टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे खाली मोबाईल नंबर जर तुम्हाला आईचा आणि वडिलांचा द्यायचा असेल तर तुम्ही इथे देऊ शकता, अन्यथा मोकळं सोडलं तरी चालेल, की काही मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर ऑक्युपिकेशन म्हणजेच तुमचे वडील काय करतात. फार्मर असतील तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता फार्मर असतील तर फार्मर सिलेक्ट करा, किंवा ड्रायव्हर असतील तर तुम्ही इथून ड्रायव्हर देखील सिलेक्ट करू शकता. तर आपण इथे ड्रायव्हर सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर मदरचं ऑक्युपिकेशन विचारलेलं आहे, तर आपण इथे मदरचं ऑक्युपिकेशन होम मेकर हे सिलेक्ट केलेलं आहे. तुमच्या केसमध्ये तुमचं जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे वडिलांचं शिक्षण किती झालेलं आहे ते विचारलेलं आहे. जर वडील शिकलेले असतील तर कितवी झालेली आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट, ते इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. जर शिक्षण झालं नसेल तर नो एज्युकेशन हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तसंच आईचं जे नाव लिहिलेलं आहे, आईच्या नावाच्या खाली एज्युकेशनचा जो टॅब आहे त्यात देखील तुम्हाला शिक्षण निवडायचं आहे. जे काही शिक्षण झालं असेल ते तिथून शिक्षण निवडून घ्यायचं आहे. तर आपण दोन्हीकडे नो एज्युकेशन हे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाची टॅब येते ती SSLC म्हणजेच 10ची डिटेल्स. इथे इन्स्टिट्यूशन या ठिकाणी तुम्ही 10वीला ज्या शाळेमध्ये होता त्या शाळेचे नाव तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचे आहे. त्यानंतर टाईप ऑफ स्कूल, या ठिकाणी तुमची जी शाळा होती ती गव्हर्मेंटची शाळा होती की प्रायव्हेट शाळा होती की गव्हर्मेंट अनुदानित शाळा होती, हे तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग, या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्षी 10वी पास झालेला आहात ते वर्ष इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन, या ठिकाणी तुम्ही जे 10वी पास झालेलं आहे ते कोणत्या मीडियमनी शिकलेलं आहेत किंवा कोणत्या मीडियमने तुम्ही 10वी पास झालेला आहे ते इथून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला बोर्ड सिलेक्शनचा ऑप्शन येतो. तर सिलेक्ट SSCचा बोर्ड तुमचा कोणता होता हे सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. CBSE बोर्ड होता का ICSE बोर्ड होता का महाराष्ट्र स्टेट बोर्ड होता, हे इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होता, तर आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर ग्रेड, पर्सेंटेज किंवा CGPA इथे विचारलेलं आहे. तर आपल्याला जे काही पर्सेंटेज मिळालेले आहेत ते आपण या ठिकाणी एंटर करून घेणार आहे. त्यानंतर PUC इंटरमिडिएट म्हणजेच 11th किंवा 12ची डिटेल्स इथे विचारलेली आहे. जर तुम्हाला भरायची असेल तर तुम्ही ही भरू शकता, जर नसेल भरायची तर तुम्ही नाही भरले तरी चालेल. ज्याला स्टार नाही आहे तर हे मॅन्डेटरी नाही आहे. ज्यांना स्टार दिलेलं आहे ते सर्व माहिती भरणं गरजेचं आहे. फॅमिली इन्कम अँड हाऊस डिटेल्स, या ठिकाणी आपल्याला फॅमिली ॲन्युअल इन्कम विचारलेली आहे. तर तुमच्या वार्षिक ॲन्युअल इन्कम म्हणजेच वार्षिक इन्कम किती आहे ते यापैकी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण इथे सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर इथे फॅमिली मेंबर्स रिसिविंग विद्याधन स्कॉलरशिप, तुमच्या घरातील असे काही मेंबर्स आहेत का ज्यांना विद्याधनची स्कॉलरशिप मिळते, जर मिळते तर मग किती जणांना मिळते इथे टाकायचं आहे. जर आपल्या केसमध्ये कोणीच घेत नाही आहे विद्याधनची स्कॉलरशिप आपल्या घरात, तर आपण इथे 0 टाकणार आहे. त्यानंतर अदर डिटेल्स, या ठिकाणी आपल्याला यायचं आहे. तर इथे तुमच्या काही अशा ॲक्टिव्हिटी असतील ज्यामध्ये तुम्ही स्पोर्ट्समध्ये सहभागी घेतला असाल किंवा अजून काही,
तर तुमचे जे काही ॲक्टिव्हिटी असतील ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर हॉबीजमध्ये तुम्ही रीडिंग, सायकलिंग, जी काही तुमची हॉबीज असेल, सिंगिंग, डान्सिंग, ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर अचिव्हमेंट, तुम्हाला जर काही अचिव्हमेंट्स मिळाल्या असतील 10वी व्यतिरिक्त तर त्या असेल तर तुम्ही इथे टाकू शकता, अन्यथा तुम्ही इथे NA टाकू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. या ठिकाणी आपल्याला काही टाकायचं असेल तुम्हाला तर टाकू शकता, अन्यथा मोकळं सोडलं तरी चालेल. त्यानंतर इथे विचारलेलं आहे हाऊ डिड यू हिअर अबाउट विद्याधन, तुम्हाला विद्याधन स्कॉलरशिपबद्दल कसे माहीत झाले. तर इथून आपल्याला सोशल मीडिया हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्या चॅनलचं नाव टाकून द्यायचं आहे, CSC मराठी 07. इथे पाहू शकता नोट दिलेली आहे, स्टार फील्ड्स आर मॅन्डेटरी, म्हणजे जिथे जिथे स्टार दिलेलं आहे ते सर्व ठिकाणी आपल्याला, बघा इथे स्टार दिलेलं आहे तर या सर्व ठिकाणी आपल्याला भरणं गरजेचे आहे. माहिती भरल्याशिवाय फॉर्म पुढं जाणार नाही. तर इथे आपण NA टाकून घेऊया जर काही नसेल तर. त्यानंतर आपल्याला सर्व माहिती जी आहे ती बघून घ्यायची. मॅन्डेटरी डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे, 10वीचं मार्कशीट लागणार आहे आणि इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. तर इथे आपल्याला टर्म्स जे आहे ते इथे टिक करून घ्यायची आणि सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो आता सबमिट झालेला आहे. अशा रीतीने आपला फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला असणार आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला, तर मित्रांनो इथे एवढं केल्यानंतर आपलं काम झालेलं आहे. आपल्याला ॲप्लिकेशन नंबर देखील इथे मिळालेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं इथे फोटो अपलोड करावा लागेल. त्यासाठी अपलोड फोटो यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपला जो फोटो जिथे सेव्ह केलेला आहे तो फोटो इथून ब्राउज करायचा आहे. अशा रीतीने आपला फोटो इथे अपलोड करून घ्यायचा आहे व सेव्ह पिक्चरवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह पिक्चर्सवरती क्लिक करून घेतल्यानंतर आपला फोटो जो आहे तो इथे सेव्ह होणार आहे. फोटो सेव्ह झाल्यानंतर इथे ॲड न्यू डॉक्युमेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यामध्ये फाईल 1 या ठिकाणी आपल्याला आपला एक फोटो जो आहे पासपोर्ट साईज आकाराचा तो परत एकदा इथून सिलेक्ट करायचा आहे आणि इथे सिलेक्ट करायचं आहे फोटोग्राफ. त्यानंतर इथे सबमिट हे बटन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला फाईल 2 या ठिकाणी आपल्याला 10वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे. इथून फाईल 2 चूज करूया, म्हणजेच आपल्या 10वीचं मार्कशीट इथून आपण सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, तर इन्कम सर्टिफिकेट इथून आपण चूज करून घेऊया. इन्कम सर्टिफिकेट देखील आपण इथून अपलोड करून घेतले. त्यानंतर इथे टर्म्स अँड कंडिशन यावरती क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. एवढं केल्यानंतर आपले डॉक्युमेंट जे आहेत ते सक्सेसफुली इथे अपलोड झालेले दिसतील. सक्सेस फाईल अपलोडेड सक्सेसफुली असं दिसेल. त्यानंतर इथे आपलं काम झालेलं आहे. इथे आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन हे ऑप्शन दिसेल व काही करेक्शन असेल तर एडिट देखील इथून करू शकता. तर सिम्पली प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. आपला ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते डाउनलोड झालेला दिसेल. याला ओपन करायचं आहे आणि याची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.